तुम्हाला जर कामगार कल्याण मंडळ स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पूर्ण स्टेप सांगणार आहोत की तुम्ही कसा मेंबरशिपसाठी अर्ज करायचा आहे, त्यानंतर स्कॉलरशिपला अप्लाय कसं करायचं आहे व तसेच जर तुमचे फॅमिली मेंबर ॲड नसतील अकाउंटवरती तर फॅमिली मेंबर ॲड करून त्यांची मेंबरशिप कशी घ्यायची पूर्ण स्टेप आपण या एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आता सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला ब्राउझरवरती यायचं आहे आणि तुम्हाला MLWB पब्लिक असं सर्च हे करायचं आहे। असं सर्च केल्यानंतर सगळ्यात वरतीच तुम्हाला वेबसाईट दिसून जाईल। तर आता या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे। वेबसाईटची लिंक तुम्हाला डायरेक्ट आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता। आता या वेबसाईटवरती आल्यानंतर बघा सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला इथे दिसेल न्यू मेंबरशिप ॲप्लिकेशन फॉर स्कीम। तर आता तुम्हाला न्यू मेंबरशिपवरती क्लिक हे करायचं आहे। त्यानंतर आता तुम्हाला इथे लीन नंबर असणं गरजेचं आहे। आता लीन नंबर तुम्हाला तुम्ही जिथे काम करता ज्या कंपनीमध्ये जे तुम्हाला पेमेंट स्लिप देतात जून महिन्याची त्यांच्याकडून तुम्ही लीन नंबर हा घेऊ शकता। आता यासाठी अट आहे बघा तुमचा लीन नंबर असणं गरजेचं आहे व तसेच तुमच्या पेमेंट स्लिपवरती LWFचे काही पैसे कटलेले असतात ते कटलेले असणं गरजेचे आहे। तर आता पहिली गोष्ट तुम्हाला पेमेंट स्लिप घ्यायची आहे व त्यानंतर तुम्हाला लीन नंबर हा घ्यायचा आहे। आता लीन नंबर घेतल्यानंतर सगळ्यात सुरुवातीला आपण इथे मेंबरशिपला अप्लाय हे करू, म्हणजेच मेंबर म्हणजे जो लेबर आहे एम्प्लॉय आहे अगोदर त्याच्या मेंबरशिपला आपण अप्लाय इथे करू। आता इथे आपण लीन नंबर टाकून घेतलेला आहे। आता तुम्हाला इथे गेट डिटेल्सवरती क्लिक हे करायचं आहे। पण जर तुम्ही रिटायर असाल किंवा ओनली फॉर एक्झिटमध्ये असेल किंवा सेल्फ व्हॉलंटरी एम्प्लॉय असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती क्लिक करायचा नाही, तर तुम्हाला तो काहीच करायचा नाही, जशाल तसा राहू द्यायचा आहे व नंतर इथे गेट डिटेल्सवरती क्लिक हे करायचं आहे। आता गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी डिटेल दिसेल, म्हणजेच तुमचं फुल नाव हे इथे आलेलं असेल। आता बरीचशी डिटेल ही भरलेली नसेल ती तुम्हाला स्वतः कंप्लीट करून घ्यायची आहे। जसं की इथे तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे पासपोर्ट साईज, त्यानंतर इथे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून तुम्हाला कामगार कल्याणचं ऑफिस जे पाहिजे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट हे करायचं आहे। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे डिव्हिजन सिलेक्ट करायची आहे व त्यानंतर तुम्हाला इथे सर्कल टाकून तुमच्या जवळचं सेंटर हे तुम्हाला इथे निवडायचं आहे। आता सेंटर असंच निवडायचं आहे की तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही त्या सेंटरवरती जाऊ शकता, तिथे जाऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता। तर असंच सेंटर तुम्हाला निवडायचं आहे जे की तुमच्या जवळ असेल। त्यानंतर इथे पॅरेंट्सचं नेम टाकायचं, डेट ऑफ बर्थ ऑलरेडी आलेली असेल, यामध्ये काही चूक असेल तर तुम्हाला ती करेक्ट करून घ्यायची आहे। तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला टाकायचा आहे, ॲड्रेसचा डिस्ट्रिक्ट टाकायचा आहे, त्यानंतर तालुका, पिनकोड, जेंडर आलेला असेल, बरोबर नसेल आलेलं तर तुम्ही करेक्ट करू शकता किंवा आलं नसेल तरी देखील इथे टाकू शकता। त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्हाला टाकायचं आहे, तुमचं क्वालिफिकेशन किती झालं। आता ही डिटेल्स आपण कोणाची भरतोय तर एम्प्लॉयची, म्हणजे जे लेबर आहेत, वडील असतील, आई असतील, त्यांची डिटेल आपण इथे भरत आहे, म्हणून त्यांची सगळी डिटेल इथे तुम्हाला भरायची आहे, दुसरं कोणाची नाही। त्यांचाच फोटो, त्यांचंच क्वालिफिकेशन, काम काय करतात। आता इथे जे रेड स्टार आहे तितकी डिटेल दिली तरी देखील तुम्हाला चालेल, बाकीची जर एमटी सोडली तरी देखील इथे चालणार आहे। आता इथे आपण पूर्ण डिटेली भरून घेतलेली आहे। इथे तुम्हाला दिसेल बघा मेंबरशिप फी 15 रुपये, तर आपल्याला मेंबरशिपला अप्लाय करण्यासाठी 15 रुपये ही भरावे लागणार आहेत। तर आता तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे। इथे बघा तुमचा आधार नंबर आलेला असेल, आता तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड हे अपलोड करायचं आहे व त्यानंतर तुमची करंट पे स्लिप। आता समजा महिना जुलै असेल, सप्टेंबर असेल तर तुम्हाला इथे जून महिन्याची पेमेंट स्लिप अपलोड करायची आहे। डिसेंबर होऊन गेला असेल तर तुम्हाला डिसेंबर महिन्याची पेमेंट स्लिप हे अपलोड करायची आहे। जी लेटेस्ट पेमेंट स्लिप असेल ती तुम्हाला इथे अपलोड करायची आहे, जून किंवा डिसेंबर मधली। तर आता दोन्ही डॉक्युमेंट आपण अपलोड करून घेऊयात। आता इथे आपण दोनही डॉक्युमेंट हे अपलोड केलेले आहेत। इथे तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये डॉक्युमेंट बघू शकता, चुकीचं असेल तर डिलीट करू शकता आणि पुन्हा अपलोड हे करू शकता। डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट अँड पे वरती क्लिक हे करायचं आहे। जसं इथे नोटिफिकेशन दिलेली आहे बघा, म्हणजेच रेड मार्क दिलेला आहे की तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट हे अपलोड करायचे, तुम्हाला झेरॉक्स अपलोड हे करायचं नाही। त्यानुसारच तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट स्कॅन करून किंवा फोटो काढून तुम्हाला अपलोड हा करायचा आहे। ते केल्यानंतर इथे सबमिट अँड पे वरती क्लिक करायचं आहे। असा डेटा सेव्ड सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला दिसेल, तुम्हाला ओके वरती क्लिक हे करायचं आहे। इथे तुम्हाला पेमेंट ऑप्शन दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे व इथे आता तुम्ही UPI, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने तुम्ही पेमेंट हे करू शकता। आता इथे आपण UPI निवडला आहे आणि इथे QR वरती क्लिक करून आपण या QR वरती पेमेंट केलं की पेमेंट हे सक्सेस होऊन जाईल। आता आपण पेमेंट हे केलेलं आहे, या प्रकारे तुम्हाला स्क्रीन दिसेल बघा। तर रिसिप्ट येईल तुम्हाला, तुम्ही मेंबरशिपला अप्लाय केलेलीची
आता तुम्हाला इथे प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही याची प्रिंट हे करून, आता तुम्ही जर पुन्हा या पेजवरती आले म्हणजेच मेंबरशिप डिटेल्स या पेजवरती आले जिथून आपण अप्लाय केलं होतं, लिन नंबर जर टाकला आणि लेबरचंच चेक केलं तर इथे तुम्हाला दिसेल मेंबरशिप अप्रुव्हल पेंडिंग. आता तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरचं देखील याच प्रकारे मेंबरशिपसाठी अप्लाय हे करायचं आहे. तर इथे बघा लेबर एम्प्लॉईच्या बाजूला ऑप्शन आहे लेबर एम्प्लॉई फॅमिली. तर इथे तुम्ही क्लिक करून तोच लिन नंबर तुम्हाला पुन्हा एकदा इथे टाकायचा आहे आणि गेट डिटेल्सवरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. आता इथे गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे लेबरचं नाव दिसेल आणि जर तुम्ही खाली आले तर इथे तुम्हाला मेंबरशिप डिटेल्समध्ये पूर्ण फॅमिलीच्या डिटेल्स दिसतील. म्हणजेच तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहे, त्यांचं रिलेशन काय, या प्रकारे तुम्हाला इथे दिसून जाईल. पण जर इथे तुम्हाला काहीच दिसत नसेल, एम्प्टी नसेल, याचा अर्थ तुमच्या फॅमिली मेंबर्सची डिटेल ॲड झालेली नाही. तर ती कशी ॲड करायची आपण ते बघू. तसेच इथे समजा एखादं नाव एक्स्ट्रा दिसत असेल किंवा एखाद्याचं नाव कमी दिसत असेल तर नवीन नाव कसं ॲड करायचं, जुनं नाव कसं डिलीट करायचं, त्या प्रकारे पूर्ण आपण इथे बघणार आहोत. तर आता त्यासाठी तुम्हाला बघा इथे वरती ऑप्शन दिसत असेल लेबर लॉग इन, 3 नंबरचा ऑप्शन आहे बघा इथे लेबर लॉग इनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. लेबर लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथे तुमचा लिन नंबर तुम्हाला हा टाकायचा आहे. लिन नंबर टाकल्यानंतर तुमचा पासवर्ड हा बघा तुमचा मोबाईल नंबर हा राहणार आहे. तुमचा जो मोबाईल नंबर इथे रजिस्टर आहे कंपनीमध्ये दिलेला तोच तुमचा पासवर्ड हा राहणार आहे. जर त्या पासवर्डने लॉग इन होत नसेल, म्हणजेच तुमच्या मोबाईल नंबर जो पासवर्ड आहे त्याने लॉग इन होत नसेल, तर तुम्हाला इथे फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे. तुमचा युजर नेम म्हणजेच तुमचा जो लिन नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथे गेट OTP वरती क्लिक करून OTP टाकून तुम्हाला पासवर्ड हा फॉरगेट करायचा आहे. पण तुमच्याकडे लिन नंबर आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकल्यानंतर जर मोबाईल नंबर चुकीचा दाखवत असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुपला तुमचा लिन नंबर पाठवू शकता. तर तिथे तुम्हाला हेल्प केल्या जाईल की तुम्ही कसा तुमचा पासवर्ड हा मिळवू शकता, किंवा तसेच तुम्ही इंस्टाग्रामला देखील मेसेज करू शकता. तिथे देखील तुम्हाला पासवर्ड मिळवण्यासाठी मदत केली जाईल. म्हणजेच तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर कोणता आहे त्याबद्दल देखील तुम्हाला पूर्ण मदत केली जाईल. आता तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करून हे लॉग इन कंप्लीट करून घ्यायचं आहे. जर तुम्ही लास्ट इयरला फॉर्म भरला असेल तर तुमचा लास्ट इयरचाच पासवर्ड हा राहणार आहे. त्यामुळे लास्ट इयरला कोणता पासवर्ड टाकला होता ते तुम्ही इथे टाकून लॉग इन हे करू शकता. आता इथे पासवर्ड टाकल्यानंतर जसं दिसतंय तसं कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा इथे मेंबर डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डवरती जी डिटेल आपण भरलेली आहे ती इथे तुम्हाला दिसेल. इथे तुम्हाला आता काय करायचं आहे, प्रोफाईल ऑप्शन आहे. इथे प्रोफाईल ऑप्शनमध्ये बघा अपडेट पर्सनल डिटेल्स आहे. लेबरची डिटेल तुम्हाला अपडेट करायची असेल ती तुम्ही करू शकता. पण वरचा ऑप्शन बघा तुम्हाला ॲड अपडेट लेबर डिपेंडंट, यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. आता पूर्ण इथे तुम्हाला टेबल दिसल्यासारखा दिसेल. तर इथे बघा ज्यांचं कोणीच दिसत नसेल, म्हणजेच आपण मेंबरशिपला अप्लाय करताना एकही नाव दिसत नसेल, इथे पूर्ण फॉर्म हा एम्प्टी असेल. इथे तुम्हाला फर्स्ट नेम टाकायचा आहे, मिडल नेम टाकायचा आहे, लास्ट नेम टाकायचा आहे, त्यांच्यासोबतचं रिलेशन काय आहे ते टाकायचं आहे, पत्नी असेल, मुलगा असेल, मुलगी असेल ते टाकायचं आहे, जेंडर सिलेक्ट करायचं आहे, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे, मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर त्यांचा तुम्हाला इथे टाकायचा आहे. इथूनच करेक्ट आधार नंबर तुम्हाला अपडेट करून टाकून घ्यायचा आहे. म्हणजे मेंबरशिपला अप्लाय करताना तिथे ऑटोमॅटिक आधार नंबर आलेला असेल. ते टाकल्यानंतर ते करतात काय, स्टुडंट असतील, वाईफ असेल तर, हाऊसवाईफ असेल तर ते टाकायचं आहे. त्या प्रकारे तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. काही चुकलं असेल तर तुम्ही इथून डिलीट देखील करू शकता. म्हणजेच एखादा रो तुम्हाला डिलीट करायचा असेल इथे चेकबॉक्सवरती क्लिक करून डिलीट हे करू शकता. या प्रकारे इथे डिटेल ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्हवरती क्लिक करून येसवरती क्लिक हे करायचं आहे. तर या प्रकारे इथे तुम्ही तुमच्या फॅमिलीची डिटेल्स ॲड करू शकता. अजून एखादा डिपेंडंट असेल ते ॲड करू शकता. आता हे ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉग आउट हे करून टाकायचं आहे. वरती ऑप्शन आहे लॉग आउट हे करायचं आहे आणि आता पुन्हा तुम्हाला इथे न्यू मेंबरशिपवरती क्लिक हे करायचं आहे. आता फॅमिलीची मेंबरशिप घेत आहे म्हणून आपण इथे पुन्हा एम्प्लॉय फॅमिलीवरती क्लिक करून तोच लिन नंबर इथे टाकत आहे. लॉग इनमध्ये जाऊन आपण जी डिटेल टाकलेली आहे डिपेंडंटची ते सगळे डिपेंडंट तुम्हाला इथे दिसतील. आता तुम्हाला इथे प्रत्येकाची मेंबरशिप ही घ्यायची आहे. आता आपण आता एकाची मेंबरशिप घेऊन दाखवूया. तुम्हाला एकेकाची करून प्रत्येकाची मेंबरशिप ही घेऊन टाकायची आहे. आता इथे खाली यायचं आहे. तुम्हाला सगळ्यात पहिले कोणाची मेंबरशिप घ्यायची आहे त्या पर्सनच्या समोर इथे तुम्हाला सिलेक्टवरती क्लिक हे करायचं आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली अशी फॉर्म डिटेल्स दिसेल. म्हणजेच जे आपण एम्प्लॉईची डिटेल भरली पूर्वी मेंबरशिप घेताना सेम त्याच प्रकारे आता फॅमिलीची डिटेल्स इथे भरायची आहे. आता जो फॅमिली मेंबर आहे म्हणजेच फुल नेम इथे येत असेल, आपण तिकडून डिटेल टाकली. आता त्यांच्याबद्दलची पूर्ण डिटेल इथे तुम्हाला टाकायची आहेत.
त्यांचाच फोटो अपलोड करायचा आहे आणि डिटेल भरून मेंबरशिपला अप्लाय हे करायचं आहे. आता इथे आपण डिटेल भरून घेऊया. आता इथे फॅमिली मेंबरची डिटेल मी भरलेली आहे. आता इथे बघा मेंबरशिप फीस 20 रुपये आहे. तर लेबरची 15 होती, फॅमिली मेंबरची 20 रुपये ही राहणार आहे. सेम त्याच प्रकारे तुम्हाला इथे डॉक्युमेंट हे अपलोड करून घ्यायचे, पण या केसमध्ये आपल्याला अजून एक एक्स्ट्रा डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे, ज्यामध्ये बघा रेशन कार्ड आहे, ESIC कार्ड किंवा लेबर किंवा एम्प्लॉई आधार कार्ड. जे लेबर किंवा एम्प्लॉई आहे म्हणजेच सुरुवातीला ज्यांची आपण मेंबरशिप अप्लाय केली त्यांचं आधार कार्ड तुम्ही इथे देऊ शकता किंवा रेशन कार्ड देऊ शकता किंवा ESIC कार्ड तुम्ही इथे अपलोड हे करू शकता. तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथे देऊ शकता. शक्यतो तुम्ही इथे आधार कार्ड देखील अपलोड हे करू शकता. आता इथे आपण डॉक्युमेंट देखील अपलोड करून घेतलेले आहे. आता सबमिट अँड पे वरती आपण क्लिक हे करत आहोत. त्याच प्रकारे इथे देखील तुम्हाला इथे पेमेंट कंप्लीट हे करून घ्यायचं आहे. आता पुन्हा या पेजवरती येऊन आपण जर फॅमिली मेंबरचं पुन्हा लिन नंबर टाकला आणि तोच फॅमिली मेंबर सिलेक्ट केला तर इथे मेंबरशिप अप्रुव्हल पेंडिंग सेम जसं लेबरसाठी दिसत होतं तसं इथे तुम्हाला दिसेल. अप्रूव्ह झाल्यानंतर वेगळी स्क्रीन दिसेल, ती देखील आपण दाखवू आणि नंतर स्कॉलरशिपसाठी अप्लाय हे करू. आता आपण एका मेंबरसाठी अप्लाय केलं, या प्रकारे आपण बाकीच्या राहिलेल्या 2 मेंबरला देखील मेंबरशिपसाठी अर्ज करून टाकू आणि अप्रूव्ह झाल्यानंतर स्कॉलरशिपचा फॉर्म कंप्लीट करू. आपण इथे एकाचाच फॉर्म दाखवला आहे म्हणजेच एकाचीच मेंबरशिप. याच प्रकारे तुम्हाला बाकी फॅमिली मेंबरची देखील मेंबरशिपसाठी अप्लाय हे करायचं आहे. आता आपण अप्लाय केलेली मेंबरशिप ही अप्रूव्ह झालेली आहे. तुम्ही जर पुन्हा इथे आले आणि लिन नंबर टाकून चेक केलं तर इथे मेंबरशिप एक्सपायरेशन डेट तुम्हाला इथे दिसेल, म्हणजेच मेंबरशिप कधी एक्सपायर होणार त्याची डेट दिसेल. जर मेंबरशिप अप्रूव्ह नसेल झाले तर तुम्हाला इथे मेंबरशिप पेंडिंगमध्ये दिसेल. आता आपले फॅमिली मेंबरची देखील मेंबरशिप अप्रूव्ह झालेली आहे आणि लेबरची देखील मेंबरशिप अप्रूव्ह ही झालेली आहे. तर आता आपण स्कॉलरशिपसाठी फॉर्म हा भरणार आहोत. तर फॉर्म भरण्यासाठी बघा इथे तुम्हाला मेंबरशिप मध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर स्कीम यावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. आता तिथे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला इथे पूर्ण स्कॉलरशिप्स दिसतील, जसे की सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजना MPSC UPSC साठी, तसेच परदेश शैक्षणिक अर्थसहाय्य योजना, बऱ्याचशा योजना आहेत इथे. तर तुम्हाला ज्यासाठी अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. तुम्ही इलिजिबिलिटी चेक करू शकता, इथे सर्क्युलरमध्ये दिलेली आहे. आता इथे आपण सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी इथे अप्लाय करून दाखवणार आहोत. तसेच तुम्हाला अर्ज करण्यासाठी एक सेल्फ डिक्लेरेशन लागणार आहे व तसेच इन्कम प्रूफसाठी तुम्हाला आस्थापनेचा दाखला लागणार आहे. ते इथे तुम्हाला वरती दिलेला आहे, तुम्ही यावरती क्लिक करून तो मिळवू शकता. आता हा आस्थापना दाखला यावरती बघा तुमचं वार्षिक उत्पन्न देखील आहे. तर तुमच्याकडे फॉर्म क्रमांक 16 किंवा ITR उपलब्ध नसलास तर तुम्हाला यावरती सही शिक्का आणून उत्पन्नाच्या जागी हे अपलोड करायचं आहे. व त्यानंतर इथे स्वघोषणापत्र आहे बघा, जे की तुम्ही अर्ज जो करत आहे म्हणजे जसं विद्यार्थी झाला इथे विद्यार्थ्याचं नाव, त्यानंतर श्री यांचा मुलगा मुलगी जे असेल ते, त्यानंतर वय टाकून आधार क्रमांक टाकून इथे तुम्हाला ठिकाण, अर्जदाराची सही व अर्जदाराचे नाव टाकून इथे अर्जदाराचा फोटो हा लावायचा आहे. पुढे तुम्हाला कुठे अपलोड करायचं ते देखील आपण दाखवणार आहोत, पण सध्या तुम्हाला ह्या 2 गोष्टी असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर आता तुम्हाला वापस यायचं आहे आणि इथे आपण सर्वसाधारण शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेसाठी अप्लाय करून दाखवणार आहोत. तर इथे अप्लाय नावावरती तुम्हाला क्लिक हे करायचं आहे. अप्लाय नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लिन नंबर टाकायचा आहे तुमचा व सबमिटवरती क्लिक हे करायचं आहे. आता सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे फॅमिली मेंबरची पूर्ण डिटेल दिसेल, जी की आपण ऑलरेडी अगोदर ॲड केली होती आणि त्यांची मेंबरशिप देखील घेतली होती. तर आता इथे तुम्हाला ज्या फॅमिली मेंबरसाठी अर्ज करायचा आहे त्याच्यासमोर इथे तुम्हाला सिलेक्टमध्ये सिलेक्ट हे करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक हे करायचं आहे. आता इथे तुम्हाला टर्म अँड कंडिशन दिसतील बघा, की ही स्कॉलरशिप कोणासाठी आहे व तसेच कोणासाठी किती पैसे मिळतील हे देखील इथे पूर्ण दिलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता. ही पूर्ण डिटेल वाचून घेऊ शकता व तसेच यामध्ये देखील तुम्हाला आस्थापनेचा दाखला दिलेला आहे आणि स्वघोषणापत्र देखील दिलेलं आहे. आता इथे पूर्ण वाचल्यानंतर तुम्हाला आय एक्सेप्ट वरती क्लिक करून तुम्हाला ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता बघा आपण मेंबरशिपला अप्लाय करताना बरीचशी डिटेल भरलेली होती, जसं की नाव झालं, पॅरेंट्स नेम झालं, मोबाईल नंबर झाला, पूर्ण डिटेल्स इथे ऑटोमॅटिक आलेली असेल, जो की आधार नंबर आपण मेंबरशिपच्या वेळेस टाकलेला होता. आता राहिलेली डिटेल्स ही आपल्याला इथे भरायची आहे. तर वरती बघा फोटो वगैरे बऱ्याचशा डिटेल ऑलरेडी आलेल्या आहेत. तुम्हाला स्क्रोल करून खाली यायचं आहे व आता इथे तुम्हाला इन्कम स्लॅब ही सिलेक्ट करायची आहे. इन्कम स्लॅब सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला डेटा सेव्ड सक्सेसफुली असं दिसेल. आता तुम्हाला ओके वरती क्लिक हे करायचं आहे. आता त्यानंतर बघा इथे तुम्हाला ॲप्लिकंट एज्युकेशनल डिटेल्स ही तुम्हाला भरायची आहे, म्हणजेच इयरली पॅटर्न असेल,
तर लास्ट इयर एज्युकेशन डिटेल इथं आपल्याला टाकायचे आहे. आता इयरली पॅटर्न म्हणजे पूर्ण वर्षाचा एकदाच मार्कशीट, एक मार्कशीट तुम्हाला मिळते तेव्हा इयरली पॅटर्न असतो. पण जर सेमिस्टर मेथड असेल म्हणजेच तुम्हाला एका वर्षात 2 सेमिस्टर असतील तर तुम्हाला इथे खालच्या याच्यावरती सिलेक्ट हे करायचं आहे आणि ही डिटेल्स भरायची आहे. पण जर इयरली पॅटर्न असेल तर तुम्हाला इथे वरचाच ऑप्शन हा सिलेक्ट राहू द्यायचा आहे. खालच्यामध्ये बघा इथे तुम्हाला स्टँडर्ड कोर्स डिटेल टाकल्यानंतर सेमिस्टर 1, सेमिस्टर 2 आणि इथे टोटल इथे टाकायचे आहे. पण इयरली असेल तर इथे इयरली सिलेक्ट करून तुम्हाला इथे आता स्टँडर्ड सिलेक्ट करायचं आहे आणि हे लास्ट इयरचं तुम्हाला सिलेक्ट हे करायचं आहे. म्हणजेच ज्याची आपण मार्कशीट अपलोड करणार आहोत आपल्याला लास्ट इयरचं मार्कशीट अपलोड द्यावं लागतं, तर ते लास्ट इयरचं एज्युकेशनल इथे टाकायचं आहे. म्हणजेच लास्ट इयर एज्युकेशन डिटेल इथे भरायचे आहे. ते निवडल्यानंतर इथे तुम्हाला कोर्स नेम हा टाकायचा आहे. कोर्स नेम टाकल्यानंतर तुम्हाला इथे लास्ट एज्युकेशन इयर ते टाकायचं आहे तुम्हाला. ते टाकल्यानंतर तुम्हाला इथे ऑब्टेन मार्क म्हणजेच तुम्हाला किती मार्क मिळालेले ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि आउट ऑफ टाकायचं आहे. तर हे तुमच्या मार्कशीटवर जसं असेल तुम्हाला जशाच तसं इथे टाकायचं आहे. आता ते टाकल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट करंट स्टँडर्ड म्हणजेच सध्या तुम्ही काय शिकत आहात ते तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे स्कॉलरशिप अमाऊंट इथे दिसून जाईल बघा तुम्हाला किती स्कॉलरशिप येणार आहे. आता ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक हे करायचं आहे. त्यानंतर पुन्हा डेटा सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज दिसेल, तुम्हाला ओके करून खाली यायचं आहे. आता इथे तुम्हाला तुमचं बँक डिटेल्स ही टाकायची. आता अर्जदार जो आहे त्याचीच बँक डिटेल इथे तुम्हाला टाकायची आहे, म्हणजेच ज्याचा आपण स्कॉलरशिपचा फॉर्म भरत आहेत. लेबरचा तुम्हाला इथे डिटेल द्यायची नाही आहे, तुम्हाला अर्जदाराचीच म्हणजेच विद्यार्थ्याचीच बँक डिटेल इथे तुम्हाला द्यायची आहे. आता इथे आपण IFSC कोड टाकल्यानंतर तुम्हाला इथे बँक नेम ऑटोमॅटिक येईल आणि ब्रांच नेम देखील येऊन जाईल. आता तुम्हाला इथे अकाउंट नंबर हा टाकायचा आहे. आता इथे अकाउंट नंबर टाकल्यानंतर MICR कोड जर तुमच्याकडे असेल पासबुकवरती तर तुम्ही टाकू शकता, नाही दिला तरी इथे कंपल्सरी नाही. आता हे टाकल्यानंतर तुम्हाला इथे सेव्हवरती क्लिक हे करायचं आहे. आता तुम्हाला इथे पूर्ण डॉक्युमेंट हे अपलोड करून घ्यायचे आहेत. तर मागील वर्षाची गुणपत्रिका तुम्हाला इथे अपलोड करायची आहे. जर सेमिस्टर पद्धत असेल तर तुम्हाला दोन्ही सेमिस्टरची गुणपत्रिका इथे तुम्हाला अपलोड ही करायची आहे. त्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करायचे आहे. त्यानंतर बँकेचा कॅन्सल चेक किंवा पासबुक हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ते झाल्यानंतर फॉर्म क्रमांक 16 किंवा ITR भरल्याचा पुरावा इथे अपलोड करायचा आहे किंवा आस्थापना दाखला आपण जो फॉर्मॅट दाखवला तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. यापैकी कोणतंही एक असेल तुम्ही इथे अपलोड करू शकता. जर गॅप असेल हे डॉक्युमेंट कंपल्सरी नाही, शैक्षणिक गॅप असेल तर ते तुम्हाला इथे सर्टिफिकेट म्हणजेच तो दाखला इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे. आणि जर ग्रेड पॉईंट असेल, समजा आता तुम्ही जिथे शिकत आहात तिथे तुम्हाला टक्केवारी नाही तर ग्रेड किंवा पॉईंट्स दिले जातात, तर तुम्हाला तिथे शाळेतून किंवा कॉलेजमधून ग्रेड 2 पर्सेंटेज कन्वर्ट केलेलं सर्टिफिकेट तुम्हाला म्हणजेच दाखला तुम्हाला इथे अपलोड हा करायचा आहे आणून. त्याचप्रकारे इथे खाली देखील काही डॉक्युमेंट दिलेले आहेत, जर ते तुम्हाला लागू असतील तरच तुम्हाला अपलोड करायचे आहेत, नाहीतर फक्त इथे जे स्टारवाले डॉक्युमेंट आहेत तेच तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. तर आता इथे स्वयं साक्षांकित स्वयं घोषणा पत्र जे आपण दाखवलं होतं ते स्वतः भरून तुम्हाला इथे अपलोड हे करायचं आहे. आता इथे आपण पूर्ण डॉक्युमेंट हे अपलोड करून घेऊयात. आता इथे पूर्ण डॉक्युमेंट हे आपण अपलोड करून घेतले आहेत. डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह डॉक्युमेंट यावरती क्लिक हे करायचं आहे. डॉक्युमेंट सेव्ह सक्सेसफुलीचा मेसेज तुम्हाला दिसेल. आता डॉक्युमेंट हे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करून हे खाली यायचं आहे. इथे तुम्हाला कॅप्चा हा फिल करायचा आहे व त्यानंतर इथे व्हॅलिडेट कॅप्चावरती क्लिक हे करायचं. असं ग्रीन टिक येईल तुम्हाला. इथे स्वघोषणा आहे ते वाचून घेऊन तुम्हाला इथे आय ॲग्रीवरती क्लिक हे करायचं आहे व त्यानंतर तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला OTP हा येणार आहे. तर तुम्हाला इथे गेट OTP यावरती क्लिक हे करायचं आहे. तुम्हाला नंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या मोबाईल नंबरवरती व ईमेलवरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे. हा OTP टाकल्यानंतर आता तुम्हाला इथे फायनल सबमिट यावरती क्लिक हे करायचं आहे. फायनल सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. तुमचा फॉर्म आता सक्सेसफुली सबमिट हा झालेला आहे व तसेच तुम्हाला इथे अर्ज क्रमांक देखील तुम्हाला इथे दिसून जाईल. तुम्हाला तिथे प्रिंट ॲप्लिकेशन यावरती क्लिक करायचं आहे व तुमचा ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट ही तुम्हाला काढून घ्यायची आहे. या प्रकारे तुम्ही सर्वसाधारण स्कॉलरशिपचा फॉर्म हा भरू शकता. तर आता यामध्ये बघा आणखी देखील स्कॉलरशिप्स आहेत, त्यासाठी देखील तुम्ही अर्ज करू शकता. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही आपल्या WhatsApp किंवा टेलिग्राम ग्रुपला विचारू शकता किंवा कमेंटमध्ये देखील विचारू शकता. तसेच आपल्या इंस्टाग्रामला देखील तुम्ही फॉलो करू शकता, तिथे देखील आपण लेटेस्ट अपडेट ही टाकत राहतो. या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आपल्या मित्रांना देखील शेअर करा.